विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे। कोणत्याही उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेतला नाहीये, त्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये। त्यामध्ये मतदान केलं जाणार आहे। तर 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विधानसभेतील 288 पैकी 14 जागा रिक्त आहेत, त्यामुळे 274 आमदार मतदान करणार आहेत। तर विजयासाठी 23 आमदारांचं पाठबळ लागणार आहे। दरम्यान निवडणुकीमध्ये घोडेबाजार होऊ शकतो आणि त्यामुळे सर्वच पक्षांना आपल्या आमदारांना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात। शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने, भावना गवळी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यासोबतच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, ज्या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत, त्या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर शेकापचे जयंत पाटील सुद्धा महाविकास आघाडीच्या पाठिंब्यानं निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शरद पवार गटाचा त्यांना पाठिंबा आहे।